नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण समरूपता या प्रकरणामधील सराव संच 1.4 घेणार आहोत आणि या सराव संचा अगोदर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा प्रमेय बघितला होता, ज्याचं विधान असं आहे: दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। तर या प्रमेयावर आधारित असणारा हा पूर्ण सराव संच आहे। सुरुवात करू। पहिला प्रश्न दिलाय, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा। तर या ठिकाणी आपण समरूप त्रिकोणांच्या दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। इथं आकृत्या वगैरे न काढता आपण असं गृहीत धरूया, समजा A1 व A2 कॅपिटल लेटर्स मध्ये घेऊ आपण। A1 व A2 हे दिलेल्या समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत। समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत आणि बाजूंसाठी आता S1 आणि S2 आपण गृहीत धरूया। तसेच S1 व S2 या त्यांच्या संगत बाजू आहेत। संगत बाजू आहेत। तर या ठिकाणी आता आपण प्रमेय घेऊया। म्हणून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणानुसार यानुसार आता मित्रांनो आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण A1 A2 हे क्षेत्रफळ घेतलेले आहे आणि म्हणून इथे A1 छेद A2 म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर। तर S1 आणि S2 संगत बाजू घेतल्या आहेत। S1 चा वर्ग छेदामध्ये S2 वर्ग। आता यामध्ये किंमत ठेवूया आपण। इथं गुणोत्तर संगत बाजूंचं 3 दिलं, 3:5 असं दिलंय, तर मग 3 चा वर्ग छेद 5 चा वर्ग आणि बरोबर होईल। म्हणून A1 छेद A2 बरोबर 3 चा वर्ग 9 छेद 5 चा वर्ग 25। म्हणजे त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 9:25 आहे। यानंतर आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत। पहा, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि ABPQ बरोबर 2:3 हे गुणोत्तर दिलंय। पुन्हा आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय, तर खालील चौकटी पूर्ण करा। तर या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। मग आता दोन त्रिकोण समरूप सांगितलेत। आत्ताच आपण बघितलं, जर दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरास समान असते आणि
संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरात जर समान असेल तर या ठिकाणी आपण कलर चेंज करून घेऊया पेनचा, म्हणजे इथे लक्षात येईल आपल्या। हा ठीक आहे। तर इथं पहा दोन समरूप त्रिकोण दिलेत, एरिया त्रिकोण एबीसी छेदात एरिया त्रिकोण पीक्यूआर, म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग इथं आपण लिहूया। आणि मग दोन हे गुणोत्तर 2 असतील दिले तर 2चा वर्ग छेद 3चा वर्ग म्हणजे 4/9 हे गुणोत्तर होईल। तर ही ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, 1 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकते। या ऍक्टिव्हिटीला आपण थोडंसं पण अजून वाटल्यास वाढवून घेऊ, म्हणजे अजून व्यवस्थित लिहिता येईल आपल्याला। इथं का दोन जे समरूप त्रिकोण पुन्हा सांगितलेले आहेत, तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आहे आणि एरिया त्रिकोण एबीसी बरोबर 80, एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर 125 दिलाय। तर खालील चौकटी पूर्ण करा, म्हणजे दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय आणि म्हणून इथं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण एबीसी छेदात एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर 80/125 बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर। तर संगत बाजू AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग इथं लिहायचं आहे। आणि मग या ठिकाणी 80 आणि 125, तर संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आता 80/125 आहे। आपल्याला या ठिकाणी त्याचं वर्गमूळ काढावं लागेल, परंतु त्या अगोदर आपण या दोन्ही संख्यांचं संक्षिप्त रूप काढूया, म्हणजे इथं पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळतील। 5 ने जर भाग दिला दोन्ही संख्यांना तर 5 1 5 उरले 3 आणि झाले 30, 5 6 30, 5 2 10 उरले 2, 5 5 25, म्हणजे AB वर्ग छेद आपल्याला इथं जे गुणोत्तर मिळत आहे AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर 16/25 आणि दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून मग AB छेद PQ बरोबर 4/5 हे गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे। यानंतरचा चौथा जो प्रश्न दिलाय तो त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR आणि या ठिकाणी एक समीकरण दिलेलं आहे आणि त्यात जर पुन्हा QR जर 20 आहे तर MN काढा। तर अगोदर काय करूया, दिलेली माहिती त्रिकोण LMN समरूप आहे त्रिकोण PQR आणि जे समीकरण आपल्याला दिलंय 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN आणि कारण आहे पक्ष। तर आता खाली हे जे समीकरण दिलं यावरून आपण गुणोत्तर तयार करूया, म्हणजे एरिया त्रिकोण LMN डाव्या बाजूतून उजवीकडे जाऊन एरिया त्रिकोण PQR ला भागिले होईल आणि 9 इथं गुणिले तर उजवीकडे जाऊन 16 ला भागिले होतील, म्हणजे या ठिकाणी एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर 16/9 असं गुणोत्तर तयार होईल आपल्याला। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 16/9 आहे। मग आता इथं पण दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे हवे. एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN हे संगत बाजू. आता या ठिकाणी QR दिले आणि MN काढायचे, म्हणजे इथं आपल्याला कोणत्या बाजू, प्रत्येक वेळेस सुरुवातीच्याच बाजू येतील असं नाही, ज्या दिल्या त्या लक्षात घ्यायच्या आहेत. आणि म्हणून QR चा वर्ग छेद MN चा वर्ग. क्षेत्रफळांचं गुणोत्तर 16:9 आपण काढलेलं आहे, म्हणून इथं 16/9 बरोबर QR वर्ग छेदामध्ये MN चा वर्ग. दोन्ही बाजूंचं इथं वर्गमूळ काढूया, कारण पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि म्हणून वर्गमूळ काढून या ठिकाणी 16 चे वर्गमूळ 4 छेदात 9 चं वर्गमूळ 3 बरोबर QR छेदामध्ये MN. तर या पद्धतीनुसार आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर मिळालं. यामध्ये आता QR आपल्याला 20 दिली आहे, तर QR ची किंमत यामध्ये ठेवल्यास आपल्याला MN ची किंमत मिळेल. तर 4 छेदामध्ये 3 बरोबर 20 छेद MN. तिरकस गुणाकार केल्यास 4 गुणिले MN बरोबर 20 गुणिले 3. आणि मग MN बरोबर, आता जे समीकरण आपल्याला मिळत आहे 20 गुणिले 3 छेद 4 आणि 4 ने भाग दिल्यास 4 पंच 20. 4 ने 20 ला भाग दिला तर उत्तर 5. 5 गुणिले 3 म्हणजे 15. म्हणजे याचा अर्थ MN हा जो रेषाखंड आहे किंवा बाजू आहे ती 15 ने घेईल. यानंतर आपल्याला दिलेला पुढचा जो 5वा प्रश्न आहे तो आपण इथं बघूया. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. पुन्हा एकदा आपल्याला आकृती न काढता त्रिकोणांची क्षेत्रफळे गृहीत धरायची आहेत. आणि म्हणून इथे लिहू आपण, समजा A1 आणि A2 हे दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत. समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत. या ठिकाणी A1 A2 ला आपण क्षेत्रफळ असं गृहीत धरलं. संगत बाजूला आपल्याला S1 S2 घ्यायचं आहे. मग S1 व S2 या संगत बाजू आहेत. संगत बाजू आहेत. आणि म्हणून आता पुन्हा आपण प्रमेय वापरणार आहोत. म्हणून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे A1 छेद A2 बरोबर संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर म्हणजे S1 चा वर्ग छेद S2 चा वर्ग. यामध्ये आता किंमत टाकल्यास काय होईल पहा. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ 225 आणि दुसऱ्याचं 81 आहे. तिथं 225
छेद 81 बरोबर S1 लहान त्रिकोणाची बाजू सांगितली म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला काढायची आहे। S1 ची किंमत आपण काढणार आहोत आणि लहान त्रिकोणाची बाजू 12 दिली आहे तर 12 चा वर्ग। आता लहान त्रिकोण हा कसा लक्षात आला कारण ज्याचं क्षेत्रफळ कमी दिलंय म्हणजे छेदामध्ये क्षेत्रफळ कमी आहे तर मग हा लहान त्रिकोण आहे। मग या ठिकाणी काय करावं लागेल आता वर्गमूळ काढून चालणार नाही 12 चा आधी वर्ग करून घेणार आपण। इथं 225 छेद 81 बरोबर S1 चा वर्ग छेद 12 चा वर्ग केल्यास 144। तिरकस गुणाकार करूया। तिरकस गुणाकार केल्यास S1 चा वर्ग S1 चा वर्ग गुणिले 81 घेऊया गुणिले 81 बरोबर 225 गुणिले 144। तो S1 वर्ग बरोबर 225 गुणिले 144 छेदात 81। आणि आता या ठिकाणी आपण दोन्ही संख्यांना म्हणजे 225 आणि 81 यांना 9 ने भाग देऊया। 9 ने जर 81 ला भाग दिला तर उत्तर परत 9च येईल। 9 9 81 9 दोन्ही 18 22 मधून 18 गेले उरले 4 9 5 45 25 येईल। तर आता परत इथं पुन्हा 9 ने या 9 ने 144 ला भाग देऊया। 9 1 9 14 मधून 9 गेले उरले 5 9 सख 54। इथं पहा S1 चा वर्ग बरोबर 25 गुणिले 16। मग आता वर्गमूळ काढल्यास उत्तर मिळणार आहे वर्गमूळ काढून S1 बरोबर 25 चं वर्गमूळ 5 गुणिले 16 चे 4 5 चौक 20 म्हणजे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू ही 20 सेमी आहे। त्यानंतर प्रश्न 6वा त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। जर एरिया त्रिकोण ABC यास एरिया त्रिकोण DEF यांचं गुणोत्तर एकास 2 असेल तर मग AB पुन्हा 4 सांगितले तर DE काढा। आत्ताच्या प्रश्नासारखं दिलंय इथं दोन्ही समभुज त्रिकोण आहेत म्हणजे ते समरूप आहेत। इथं समरूप त्रिकोण दिलेले नाहीयेत आणि प्रमेय समरूप त्रिकोणांसाठी आहे म्हणून इथं आपल्याला आधी माहिती लिहिणं आवश्यक आहे। त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत। समभुज त्रिकोण आहेत आणि हे जर समभुज त्रिकोण असतील तर मग दोन समभुज त्रिकोण हे केव्हाही समरूप असतात त्यांना समरूप दाखवण्याची गरज नाही। म्हणून एरिया त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF हे दोन्ही समरूप झाले। आणि त्यानंतर आता प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे म्हणून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणानुसार इथं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण ABC
छेद एरिया त्रिकोण DEF आणि बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर। तो बाजू आपल्याला AB आणि DE घ्यायचे आहेत, कारण DE ची लांबी काढायची, AB ची दिलेली आहे। तर AB चा वर्ग छेद DE चा वर्ग। किंमत ठेवूया। या ठिकाणी क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1/2 बरोबर AB म्हणजे इथं 4 चा वर्ग छेद DE वर्ग जशास तसे ठेवायचे आहे। इथं देखील आता 4 चा अगोदर आपल्याला वर्ग करायचा आहे, 1/2 जशाला तसं 4 चा वर्ग 16 छेदामध्ये DE वर्ग। तिरकस गुणाकार करूया। DE वर्ग गुणिले 1 म्हणजे DE वर्ग आणि बरोबर 2 गुणिले 16 मग बरोबर होईल 32। तर DE बरोबर वर्गमूळ काढून आता वर्गमूळ काढून DE ची जी किंमत आहे DE बरोबर कर्णित 32 चे वर्गमूळ घेऊया। पण 32 चं वर्गमूळ आता निघणार नाही, म्हणून आपण त्याला कर्णित 32 असं ठेवू आणि त्याचा अवयव आपल्याला या ठिकाणी पाडावा लागेल। तर कर्णित 32 म्हणजेच कर्णित 16 गुणिले 2, 16 चं वर्गमूळ 4 आणि म्हणून DE बरोबर 4 वर्गमुळात 2 ही DE ची किंमत आहे। आणि यानंतर आता या सराव संचातील महत्त्वाचा शेवटचा असणारा प्रश्न ऍक्टिव्हिटी म्हणून दिलाय। तर या ऍक्टिव्हिटीला आपण पूर्ण करूया। आकृतीमध्ये रेख PQ समांतर DE आहे आणि एरिया त्रिकोण PQF बरोबर 20 एकक आहे। PQF हा 20 एकक म्हणजे 20 चौरस एकक हा हे त्याचं क्षेत्रफळ आहे। जर PF बरोबर 2 DP, बघा इथे PF बरोबर 2 DP, PF ची लांबी DP च्या दुप्पट आहे, तर एरिया चौकोन DPQE काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। DPQE या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचे आणि त्यासाठी खाली दिलेली कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। तर इथं आपल्याला एरिया त्रिकोण PQF बरोबर 20 एकक दिलेले आहे, कारण पक्ष PF बरोबर 2 DP ही दिलेलं आहे। आता DP ची लांबी x मानू, म्हणून PF हा DP च्या दुप्पट आहे, म्हणून इथं 2 PF बरोबर 2x, कारण DP ला पण x घेतलेला आहे, तर PF ची लांबी किती होईल 2x। ठीक, त्यानंतर आता DF म्हणजे एकूण ही जी बाजू आहे हिला बघा, ही DP अधिक PF यांची बेरीज करून आपल्याला मिळते। DP अधिक इथं PF लिहूया, या दोन्हींची बेरीज करायची आहे। मग इथं आपल्याला DP ची किंमत आपण घेतली x आणि ही घेतली 2x, मिळून झाले 3x। आता त्रिकोण FDE हा जो त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ या दोन त्रिकोणांमध्ये समरूपता दाखवायची आहे। तर कोण FDE एकरूप आहे कोण FPQ, कारण संगत कोण FPQ कारण संगत कोण। त्यानंतर कोण FED आणि कोण FQP हे सुद्धा संगत कोण आहेत। FQP संगत कोणांच्या इथं दोन जोड्या एकरूप आहेत आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहे कोको कसोटीनुसार। त्रिकोण समरूप झाल्यानंतर आता आपण प्रमेय वापरणार आहोत, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेय, आणि यानुसार त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असेल। तर आता संगत बाजू ज्या आहेत इथं DF
त्रिकोण DEF चा त्याची जी बाजू घेणार आहे आपण DF चा वर्ग छेदामध्ये इथं PF चा वर्ग आणि DF ची किंमत आपण वर काढली 3x, PF ची 2x. तर 3x चा वर्ग छेद 2x चा वर्ग बरोबर x कटले 3 चा वर्ग 9 छेद 4. तर एरिया त्रिकोण आता हे छेदामध्ये असणारा हा जो एरिया त्रिकोण FPD आहे हा इथं छेदात येतं उजवीकडे जाऊन याला गुणिले होईल या गुणोत्तराला आणि म्हणून एरिया त्रिकोण आता अंशातला त्रिकोण इथं आला. एरिया त्रिकोण FDE बरोबर 9/4 एरिया त्रिकोण FPQ. आता FPQ या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला 20 दिलंय. मग 4 ने 20 ला भाग दिल्यास 5 5 9 45 आणि मग या ठिकाणी आता मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधनं छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढल्यास चौकोनाचे क्षेत्रफळ राहते आणि म्हणून एरिया त्रिकोण FDE म्हणजे हे किती 45 आणि एरिया त्रिकोण FPQ हे किती आहे 25. इथं मोठा 45 कारण छोटा जो आहे FQP हा आपल्याला दिलाय 20. तर याच्यातून 20 वजा करायचे आहेत. 45 मधून 20 गेले म्हणजे 25. तर चौकोनाचे क्षेत्रफळ 25 एकक वर्ग करावा लागेल अथवा चौरस एकक. तर मित्रांनो या ठिकाणी हा सराव संच 1.4 आपण समरूपतेचा पूर्ण केला आहे. यानंतर आपण पायथागोरस या प्रकरणाकडे जाऊया आणि सगळे प्रकरण आपले एकदा चांगले कव्हर झाले की मग आपण त्याचा प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा ज्यामुळे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सातत्याने